तर विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनामध्ये शपथ न घेणाऱ्या आमदारांना त्यांच्याच मतदारसंघातली लोक जोड्याने आणतील असं वक्तव्य गोपीचंद पडळकरांनी केलेलं आहे। तर मार्कडवाडी पॅटर्नने शरद पवार सुद्धा पंतप्रधान होतील असा खोचक टोला त्यांनी लगावलेला आहे। निवडून दिलेल्या त्या जनतेचा हे अपमान करतायत। अरे तुम्हाला 5 वर्ष आहेत ना। 16 तारखेला नागपूरला अधिवेशन आहे। महाराष्ट्रातल्या प्रश्नावरती तुम्ही लढा ना सरकारच्या विरोधामध्ये। सरकारच्या विरोधामध्ये भूमिका घ्या ना। जर सरकार तुमचं ऐकत नसेल, तुम्हाला एखादा चांगला निर्णय महाराष्ट्राच्या जनतेसाठी करायचा आहे आणि तुम्ही तिथं आंदोलन करा, सभागृहातून सभात्याग करा, पायरीवरती आंदोलन करा। पण दिवाळी दिवशी शिमगा करायची घाण सवय तुम्हाला लागलेली आहे। गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही बोंबलताय, दसऱ्याच्या दिवशी तुम्ही बोंबलताय। अरे शपथविधी आज लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय, कसं तरी तुम्ही नवसानं निवडून आलाय। तुम्ही आज शपथविधी घ्यायला पाहिजे होता। आज तुमच्या मतदारसंघातली लोक सुद्धा, ज्यांनी तुम्हाला मतदान दिलंय ती लोक सुद्धा जोडा हातात घेऊन उभा राहतील। हे कधी गावाला येत आहेत आणि मतदारसंघामध्ये याला जोड्याला मारतोय, अशा त्या लोकांची भावना झाली असेल। 30 वर्ष शरद पवार पंतप्रधान पदाच्या लाईनीत आहेत। भावी पंतप्रधान म्हणून त्या लाईनीत ते बसलेले आहेत आणि महाराष्ट्रातली आणि देशातली परिस्थिती पाहता पुढचे 20-25 वर्ष यांची सत्ता येईल असं काही चिन्ह नाहीत। आता मार्कडवाडीमुळे त्यांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत आणि पवारांना माझं आव्हान आहे की तुम्ही राहुल गांधी आणि दोघं अखंड देशामध्ये इंडी आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मार्कडवाडीमध्ये जो पॅटर्न राबवला तो पूर्ण देशभर राबवा। आताच ते पंतप्रधान या मार्कडवाडी पॅटर्नमध्ये होऊ शकतात, अन्यथा अजिबात नाही। तर विरोधकांच्या शपथ न घेण्याच्या निर्णयावरती अजित पवारांनी सुद्धा टीका केलेली आहे। विरोधक आपलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतायत। विरोधकांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल, नाहीतर विरोधकांना संध्याकाळी कामकाजात सहभागी होता येणार नाही असंही त्यांनी सांगितलं। 31 ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेस ईव्हीएम मशीन खूप चांगली होती आणि इकडं मात्र असा निकाल लागला। हा त्यावेळेस ईव्हीएमला दोष द्यायला सुरुवात केली। ठीक आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येक आघाडीला, युतीला, पक्षाला, त्यांच्या नेत्यांना काय त्यांनी वक्तव्य करायचं तो त्यांचा अधिकार आहे। पण उद्याचाच दिवस शपथ घेण्याचा आहे, त्यांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल, तर परवा दिवशी सभागृहामध्ये कामकाजात भाग घेता येईल। ही एक प्रोसिजर आहे आणि बहुतेकांना सगळ्यांना माहिती आहे। परंतु पहिल्याच दिवशी आपण काहीतरी वेगळं करतोय। आम्ही जरी संख्येने कमी असलो तरी आम्ही आमचं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतोय। हा केविलवाणी त्यांचा प्रकार चाललेला आहे।